महाशिवरात्री विशेष पूजा मंत्र आणि लाभ. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. भगवान शिवाच्या भक्तांसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा असतो. या दिवशी भगवान शिवाची उपासना, जप, तप, उपवास आणि रात्रभर जागरण केले जाते. असे मानले जाते की या दिवशी मनापासून केलेली शिवभक्ती भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. भारतामध्ये महाशिवरात्री मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. मंदिरे फुलांनी सजवली जातात, शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो आणि भक्त रात्रभर नमः शिवाय या मंत्राचा जप करतात. महाशिवरात्रीचे धार्मिक महत्त्व. महाशिवरात्री म्हणजे शिवाची महान रात्र. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला असे मानले जाते. त्यामुळे या दिवसाला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान शिवाने सृष्टीच्या कल्याणासाठी तांडव नृत्य केले होते. तसेच समुद्र मंथनाच्या वेळी निर्माण झालेले विष भगवान शिवाने प्राशन केले आणि जगाचे रक्षण केले. या दिवशी केलेली पूजा, जप आणि उपवास भक्तांच्या जीवनातील अडचणी दूर करतात असे मानले जाते. शिवभक्तांसाठी हा दिवस आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीचा दिवस आहे. महाशिवरात्री का साजरी केली जाते? महाशिवरात्री साजरी करण्यामागे अनेक धार्मिक आणि पौराणिक कथा आहेत. एक, शिव पार्वती विवाह. अनेक ग्रंथांनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला. त्यामुळे या दिवशी विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुली चांगला जोडीदार मिळावा म्हणून व्रत करतात. 2. शिवलिंग प्रकट होण्याची कथा. काही कथांनुसार या दिवशी भगवान शिव अनंत ज्योतीच्या रूपात प्रकट झाले. ब्रह्मा आणि विष्णू यांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून देण्यासाठी शिवाने हा अवतार घेतला. 3. समुद्र मंथनाची कथा. समुद्र मंथनाच्या वेळी हलाहल नावाचे विष बाहेर आले. त्या विषामुळे संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला. तेव्हा भगवान शिवाने ते विष प्राशन करून जगाचे रक्षण केले. त्यामुळे त्यांना नीलकंठ असे नाव मिळाले. महाशिवरात्रीची पूजा कशी करावी? महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा अत्यंत भक्तिभावाने केली जाते. योग्य पद्धतीने पूजा केल्यास त्याचे अधिक फल मिळते असे मानले जाते. पूजा करण्याची सोपी पद्धत. 1. सकाळी लवकर उठून स्नान करावे. 2. स्वच्छ कपडे परिधान करावेत. 3. घरातील किंवा मंदिरातील शिवलिंगासमोर बसावे. 4. शिवलिंगावर पाणी किंवा गंगाजल अर्पण करावे. 5. त्यानंतर दूध, दही, मध, साखर आणि तूप यांचा अभिषेक करावा. 6. बिल्वपत्र, धतुरा, फुले अर्पण करावीत. 7. शिवमंत्राचा जप करावा. 8. दिवा लावून आरती करावी. रात्रभर शिवनामाचा जप आणि भजन केले जाते. शिवलिंग अभिषेकाचे महत्त्व. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर अभिषेक करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. अभिषेकासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचेही विशेष महत्त्व आहे. पाणी, मनःशांती मिळते. दूध, आरोग्य आणि समृद्धी वाढते. मध, वाणी मधुर होते. दही, कुटुंबात सुख समाधान वाढते. तूप, ऊर्जा आणि सकारात्मकता मिळते. असे मानले जाते की शिवलिंगावर केलेला अभिषेक जीवनातील नकारात्मकता दूर करतो. महाशिवरात्रीचे प्रमुख मंत्र. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाचे मंत्र जपणे अत्यंत शुभ मानले जाते. एक पंचाक्षरी मंत्र ओ नमः शिवाय हा भगवान शिवाचा सर्वात शक्तिशाली मंत्र मानला जातो. या मंत्राचा जप केल्याने मन शांत होते आणि जीवनातील अडथळे दूर होतात. 2. महामृत्युंजय मंत्र ओ त्र्यंबक यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिओ बंधनान मृत्योर्मुक्षीय मामृतात. हा मंत्र आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. 3. शिव गायत्री मंत्र यू तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात. या मंत्राच्या जपामुळे बुद्धी आणि आध्यात्मिक शक्ती वाढते असे मानले जाते. महाशिवरात्रीचा उपवास. महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक भक्त उपवास करतात. उपवास केल्याने शरीर आणि मन शुद्ध होते असे मानले जाते. उपवास करताना काही लोक फक्त फळाहार करतात, तर काही जण पूर्ण दिवस उपवास करून रात्री पूजा केल्यानंतर उपवास सोडतात. उपवासाचा मुख्य उद्देश म्हणजे मन आणि इंद्रिय नियंत्रित करून भगवान शिवावर ध्यान केंद्रित करणे. रात्रभर जागरणाचे महत्त्व. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रभर जागरण केले जाते. मंदिरांमध्ये भजन, कीर्तन आणि शिवनामाचा जप केला जातो. असे मानले जाते की या दिवशी रात्रभर शिवभक्ती केल्याने अनेक पापांचा नाश होतो आणि मन शुद्ध होते. जागरणामुळे मन एकाग्र होते आणि आध्यात्मिक शक्ती वाढते. महाशिवरात्रीचे आध्यात्मिक लाभ. महाशिवरात्री हा केवळ सण नसून आत्मिक उन्नतीचा दिवस आहे. या दिवशी केलेल्या साधनेमुळे मन शांत आणि स्थिर होते. नकारात्मक विचार दूर होतात. आत्मविश्वास वाढतो. जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. शिवभक्तीमुळे मनात करुणा, संयम आणि शांतता वाढते. महाशिवरात्रीचे सामाजिक महत्त्व. महाशिवरात्री
हा सण समाजात एकता आणि भक्तिभाव निर्माण करतो. या दिवशी लोक एकत्र येऊन मंदिरात पूजा करतात, भजन करतात आणि प्रसाद वाटतात. त्यामुळे समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढतो. ग्रामीण भागातही हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. महाशिवरात्री आणि आरोग्य महाशिवरात्रीच्या उपवासाचे आरोग्यदायी फायदेही आहेत. उपवासामुळे शरीराला विश्रांती मिळते आणि पचनसंस्था सुधारते. तसेच मन शांत राहते. योग, ध्यान आणि मंत्रजपामुळे मानसिक ताण कमी होतो. थोडक्यात महाशिवरात्री हा भगवान शिवाच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र सण आहे. या दिवशी भक्तिभावाने केलेली पूजा, मंत्रजप आणि उपवास जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात. भगवान शिव हे संहार आणि सृष्टीचे देव मानले जातात. त्यांची उपासना केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात आणि मनाला शांती मिळते असे मानले जाते. महाशिवरात्री आपल्याला संयम, श्रद्धा आणि भक्तीचा संदेश देते. त्यामुळे या दिवशी मनापासून शिवभक्ती करून जीवनात सकारात्मकता आणणे हेच या सणाचे खरे महत्त्व आहे.